नमस्कार मित्रांनो, आज गेले 2 दिवस आमचे शेतकरी या पाटाच्या कामासाठी जे वावरत होते आणि या धरणाविषयी आम्ही मागच्या एपिसोडमध्ये सांगलेलो की असं आहे, हे अडवल्यामुळे आपल्याला पाटात पाणी मिळू शकते. आणि हे बघा, आज शेतकऱ्यांनी उत्तम प्रतीचे काम करून आज पाटाला पाणी आणलेलं आहे. या तुम्हाला आम्ही दाखवतो कसे आले आहेत ते पाणी. मित्रांनो, कालपर्यंत आमच्या पायाच्या तळापर्यंत इथे पाणी होतं. आज बघताय आपण, हा ढोपरभर पाणी आज इथे आलेलं आहे. कारण की तिथे पाणी अडवलं गेलेलं आहे. नाही म्हटलं तरी एक 6 फूट खालून, 6 फूट खोली आधी 6 फूट खाली अडवून ते पाणी अडवल्यामुळे ह्या पाटाला आज आता पाणी सुटलेलं आहे. या तुम्हाला दाखवतो. नमस्कार मंडळी, काल मी दाखवलेलं तुम्हाला की हा वाळ वाहणारा आहे आणि ह्या पाटात पाणी नव्हतं. आणि आज बघा, चमत्कार करून दाखवलेला ह्या शेतकऱ्यांनी, आमच्या कष्टाने, यांच्या मेहनतीने आज ह्या पाटाला पाणी सुरू झालेलं आहे. तेव्हा ह्या मेहनतीला, ह्या कष्टाला त्यांच्या देवाने आमचं यश दिलेलं आहे. अशीच कृपादृष्टी देवाची आमच्यावर असो. गेले 3 दिवस वरची देवली नवागरवाडीतल्या शेतकऱ्यांनी, आज मी 2 दिवसापूर्वी व्हिडिओ आपल्याला अपलोड केला होता, त्यामध्ये दाखवलेलं की इथे पाणी नव्हतं. आज इथे शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून ह्या पाटाला पाणी आणलेलं आहे आणि हा पाट आता आपला सुरू झालेला आहे. आज नाही म्हटलं तरी हे 30 मीटर पूर्ण पाणी फूटपर्यंत गेलेलं आहे. ह्यापुढे देखील ते जाणार आहे. तेव्हा या तुम्हाला मी दाखवतो पाट कुठपर्यंत चालू झालेला आहे. बरोबर आहे. बघा मित्रांनो, हा जो पाट चालू झालेला आहे आणि हाच पाट जर का समजा 12 महिने 24 तास जर का आपल्याला चालू राहायला पाहिजे, तर काल आम्ही प्रशासनाकडे जशी मागणी केलेली की त्यांनी त्यांच्या स्तरावरती इथे आम्हाला 15 फुटाचा धरण बांधून देऊन, धरण बांधल्यामुळे त्याची पातळी वाढेल आणि पातळी वाढल्यामुळे ह्याच्यातून जो 24 तास पाणी येणार आहे तो आम्हाला मिळत राहणार. म्हणजे 12 महिने 24 तास हा पाट चालू राहू शकतो. तर हे जे धरणाचं काम आहे 15 फुटाचं, ते लवकरात लवकर तुम्ही बांधून गावकऱ्यांचे जे मूलभूत गरजा जे आहेत ते पूर्ण होतील आणि त्यांच्या गरजा याच्यातून 24 तास हा पाट पाण्या चालू राहील आणि 12 महिने चालू राहील. प्रामुख्याने गावकऱ्यांची हीच आमची मागणी आहे की जेणेकरून लवकरात लवकर ह्या धरणाचं काम पूर्ण करून आम्हाला 12 महिने 24 तास हा पाट चालू राहिला तर शेतीची, बागायतीची व तुमच्या झाडाझुडपांना शिंपण्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारची त्रास किंवा अडचण येणार नाही. तेव्हा प्रशासनाने याच्याकडे, गावकऱ्यांकडे ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याची पूर्तता करण्याची लवकरात लवकर प्रयत्न करावे, ही आपणास नम्र विनंती.